कोळगाव बदलापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष जे थेट लोकांमधून निवडून दिले होते, ते आपल्या भाजपाशी नेहमी एकनिष्ठ राहिले आणि अजूनही ते प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहून चांगल्या प्रकारे बदलापूर शहराच्या विकासाचा संकल्प घेऊन मोठे प्रश्न मार्गी लावले. अशा या व्यक्तीने स्वतः निवडणुकीत उभे न राहता आपल्या पत्नीला आपल्या प्रभागातून उभे करून एक नवा आदर्श जनतेसमोर मांडला. त्यांनी केलेली कामे आणि आता करणारी कामे काय असतील हे त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ. असा हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून आपले सर्वांचे लाडके रामभाऊ पातकर. चला तर ऐकूया त्यांचे मत. निवडणुकीच्या दरम्यान आम्ही मतदारांपुढे काही अजेंडा मांडला होता. त्यातला सगळ्यात महत्वाचा अजेंडा म्हणजे आम्ही एक थीम वापरली होती की देश विकसित करण्यासाठी नरेंद्र मोदी कटिबद्ध आहे. महाराष्ट्र विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कटिबद्ध आहे आणि बदलापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते कटिबद्ध आहेत आणि प्रभागाच्या विकासासाठी आमचे नगरसेवक निवडून आलेले नगरसेवक कटिबद्ध आहेत. आता बदलापूर मी ज्यावेळेस नगराध्यक्ष होतो त्यावेळेस सर्व मोठे प्रकल्प राबवले आणि ते कम्प्लिटिंग झाले. तसेच मुंबईपासून जवळ असल्यामुळे लोकसंख्या वाढते, रेल्वेचे प्रश्न आहे, सॅटिसचा प्रश्न आहे, पार्किंगचा प्रश्न आहे, रिंग रूट ट्रॅफिक जामचा प्रश्न आहे आणि परिवहन सेवा चालू करण्यासंदर्भातील आमची मागणी केंद्राकडे आहे, राज्याकडे आहे. केंद्राने 365 बसेस द्यायचे ठरवलेलं आहे. ही लवकरात लवकर कशी मागणी पूर्ण होईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं आणि आज जो वाद चाललेल्या कचऱ्याच्या संदर्भातील काही आमच्याकडे अद्ययावत टेक्नॉलॉजी आहे, ती जर आली तर कचऱ्याचं विघटन होईल, प्रक्रिया त्याच्यावरती होईल, अशा प्रकारचा प्रस्ताव सुद्धा आम्ही त्यामध्ये आणणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या उल्हास नदी आपल्या शहरातून वाहते. दरवर्षी आपल्याकडे पूर येतो, तो पूर येऊ नये, उल्हास नदीचं संवर्धन कसं होईल यासाठी आमचा प्रयत्न चालणार आहे. आणि जसं साबरमतीच्या धर्तीवरती आपल्या उल्हास नदीचं डेव्हलपमेंट केलं तर पूर नियंत्रण पण होईल आणि पिकनिक स्पॉट पुणे आणि मुंबईच्या मधीत असलेलं शहर आहे, त्यामुळे सगळ्यांना फिरण्यासाठी इथे योग्य होईल, टुरिस्ट सेंटर होईल, अशा प्रकारचं प्लॅनिंग आमचं चाललेलं आहे. आणि मल्टी स्टोरेज पार्किंगची व्यवस्था, सॅटिसची व्यवस्था ती जर झाली तर स्टेशन जवळ असणारे जे प्रभाग आहेत तिथल्या लोकांना राहणं मुश्किल झालेलं आहे, रस्ता क्रॉसिंग करणं मुश्किल झालेलं आहे. तर अशा प्रकारची व्यवस्था सुद्धा आपण करणार आहोत. आणि दिव्यांगांसाठी निर्णय योजना ज्या आहेत त्याचा लाभ कसं होईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी काय करता येईल ते आम्ही बघणार आहोत. आणि झोपडपट्टी मुक्त शहर कसं होईल यासाठी आमचं जे ध्येय आहे ते कसं पूर्ण होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारची बोटॅनिकल गार्डन आणि स्टेडियम होईल का यासाठी आम्ही प्रयत्न करू. आमच्या शैक्षणिक दृष्ट्या शाळा ज्या आहेत त्या डिजिटल कशा होतील, अद्ययावत कशा होतील आणि त्याला चांगलं शिक्षण कसं होईल आणि आनंदी वातावरण मुलांना शाळेत शिकणाऱ्यांना कसं मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि विजेच्या बाबतीत आपण अंडरग्राऊंड केबलिंग कसं करता येईल, शहर वाढलेलं आहे, ट्रिपिंग जास्त होत आहे, वीज खात्याला बरोबर घेऊन वीज पुरवठा सुरळीत कसं होईल यासाठी प्रयत्न करू. आणि चौकामध्ये आज ट्रॅफिक जामचा प्रश्न झालेला आहे. लोक कुठेही रस्त्यावरती गाड्या उभ्या करतात, त्यांच्यावरती वेळ आली तर कठोर कारवाई करून रस्ता मोकळा करणं, कारण लोकांना आता प्रवास करणं मुश्किल झालेलं आहे, स्टेशनजवळ राहणं मुश्किल झालेलं आहे, यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि सफाईच्या बाबतीत घंटागाडी कुठेही कचऱ्याचा ढिगारा दिसणार नाही, स्टेशन परिसरामध्ये झिरो गार्बेज ही योजना राबवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. अशा अनेक योजना आहेत. मुलांना अभ्यासिका असाव्यात,
हॉस्पिटल एक चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल कसं येईल, लोकांना माफक दरात उपचार मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात येईल. आणि मला असं वाटतं की अनेक योजना आहेत, एकदम सगळ्या राबवणं कठीण आहे, पण त्यासाठी काय काय करता येईल, स्टेडियम करता येईल का, मल्टी कॉम्प्लेक्स स्टेडियम करता येईल का, अशा प्रकारचं प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि मला असं वाटतं की आता आपण बघितलं तर सगळे नगरसेवक हे शिकलेले आलेले आहेत, अनुभवी आलेले आहेत, आणि त्याचा प्रशासनाला नक्कीच फायदा होईल आणि एक शहर सुंदर टुमदार कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि मला खात्री आहे कोणीही त्याला विकास कामामध्ये कोणी विरोध करणार नाही, सगळे सहकार्य करतील. आणि आता इलेक्शन झालं, सगळ्यांनी ते विसरलं पाहिजे आणि बदलापूरच्या शहरासाठी विकासासाठी सगळ्यांनी कटिबद्ध राहिलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे, असं आव्हान सगळ्या नगरसेवकांना मी करतो. मला तर तुम्ही चांगला प्रश्न विचारला, माझा आवडता प्रश्न आहे. पोशीर धरणाच्या निविदा निघालेल्या आहेत, फक्त आचारसंहिता असल्यामुळे ते राहिलेलं आहे. शासनाचं धोरण आहे 3 वर्षात आम्ही पोशीर धरण पूर्ण करू. तोपर्यंत पाण्याचं नियोजन, रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रकल्प असतील, जसं आम्ही आदर्श शाळेत पूर्ण पाणी जिरवणार आहोत आणि तेच पाणी लोकांना इतर वापरासाठी करणार, अशा निर्णय योजना आपण राबवतो.